जय गुरु. जय गुरु. हा. सुजाता, तुमची मैत्रीण भेटली मला काल. सुजाता. हा बोला सर. सुजाता. तुमची मैत्रीण भेटली काल मला, डालसची. हो, कोण? ही प्रांजली भोसले. हो, प्रांजली तिकडे आली आहे. हो. हो. ओ वाव, ओके. हा, काल आली होती आमच्या घरी, भेटली. ती अच्छा घरी त्या अच्छा. कार्यक्रमालाच येणार होती. ती ह्याचा प्रारंभाचा करते ना क्लास? हो हो. प्रारंभचा करते. हा, तशी लांब राहते खूप माझ्यापेक्षा, हो पासून, पण हो, आम्ही म्हणाली ती. हा, गणपतीला आणि असं पण काही काहीतरी कुठल्या तरी एका गेट प्रोग्रामला टुगेदर भेटतो. मध्ये. हो हो हो. हो, तसंच. विश्वमांगल्य म्हणून आमची आहे संस्था, त्याच्या त्याच्या मीटिंग्सना भेट होते. बरोबर, तेच सांगत होती ते. पण आहे वाव. तुमच्याच स्टेटमध्ये ना, मला वाटतं की काय, हो की हो, नाही? म्हणजे डालस फोर्ट वर्थ असं खूप मोठा एरिया आहे. त्याची हा. सगळी सबर्ब्स आहेत. आम्ही जे राहतो ते जवळजवळ 100 मैलाचं गाव आहे, म्हणजे ईस्ट टू अच्छा अच्छा. वेस्ट असं. हा हा. हो हो. छोट्या छोट्या सबर्ब, म्हणजे जसं मुंबई आहे ना तसं, म्हणजे म्हणताना मुंबईत राहता पण सगळे वेगवेगळ्या ठिकाणी ना, हा, तसं नाही नाही, आहे. ते आलं माझ्या लक्षात की साधारण फक्त एक हा स्टेट आहे हा. एवढंच, म्हणजे त्यातल्या त्यात जवळ हो असं. हो, हा. टेक्सास मध्येच आहे. हो. हो हो. तेच. मी ठीक पण आहे. येईन तेव्हा भेटायचा तुम्हाला अगदी प्रयत्न करणार आहे, पण कधी हो हो. येणार आहे तेच अजून माहिती नाही. सो अच्छा. हा. तेच. चालेल. तुमच्याकरता मी थोडी छोटी पुस्तकं पाठवली आहेत, 2. ती येईल तेव्हा देईल ओ, तुम्हाला. हं. ओके ओके. या, हा. थँक्यू थँक्यू. कुठपर्यंत आलं होतं आपलं काल? काल आम्हाला त्या कार्य 2 तुमचं. शंका होत्या जेव्हा मी होते तोवर. हा. क्षिप्रमचा अर्थ आणि असं ते कितवं सावलीचं एक होतं. कितवं कितवं सांगते. हा, तुमच्या कुठल्या 26वा. कुठल्या आता अडचणी आल्या त्या सांगा, मग त्या पटपट बघून आपण पुढे जाऊ. 26. 36. बरं. 26. 26. इथे इथे इथे. हा, ते दीपनी दुष्कर लिहिलंय थोडस. हा. दुष्कर्म दुष्कर्म. शिक्षते तेन हम्म, न किं हम्म. न किंचिद्यः अनुतिष्ठती. हं. हे नव्हतं पल्लवी ताई, आपल्याला ते सावलीचं होतं. मी बघते हो, ते कुठे आहे पण ते आहे सावली. पुढे. ते पण हा. आहे, पण आपण ओके ओके. ह्याच्यातही काहीतरी म्हणत होतो ना. नाही, आपण क्षिप्रमचं म्हणत होतं. क्षिप धातू वगैरे माहितीये, पण नाही, ते हा हा क्षिप्रम क्षिप्रमचा म्हणजे अर्थ. लवकर तो हे होतो, बिघड. पण आता हे जे आहे न 24 किंचित. 24वं होतं आपल्याला अडलेलं. अति हो. खाण्याने सुखाची झोप वगैरे असं काहीतरी. हा हा, बरोबर आहे. हो हो, 24वा. हो, हा. हा. बरोबर. दुःख हम्म. अति अशनात. हा. दुःख. हा. रात्रौ दुःखम. हा. स्वल्प भोजन सुनिद्रा. बरोबर आहे. हो, तो जो अति. प्रयोग आहे. हा. देवदत्त समये स्वपिती जागृतीच, असं ते आता पण ह्यांनी दिलीपनी ह्याच्यावर टाकलं होतं ते, समजलंय थोडस, म्हणजे की देवदत्त योग्य वेळी झोपतो आणि योग्य वेळी जागतो, असं हो. असा अर्थ होतोय का? पण हा प्रयोग मला हा म्हणजे थोडासा वेगळा, म्हणजे समर्पक नाही वाटत, चपखल नाही हा वाटत. म्हणजे
म्हणजे हा इथं प्रश्न कुठला आहे की अति अशनाद रात्रौ दुःखम. हा, हा स्वल्प भोजन हा एक मिनिट एक मिनिट साई राहिलंच माझा. सुनिद्रा. उद्या सकाळपर्यंत मी नक्की देतो. थोडंच राहिलंय माझं. उद्या सकाळ कधी हो त्याची हो सॉरी सॉरी बरोबर देतो मी. हो हां तर याच्यात दोन भाग करायचे आपण की अति अशनाद रात्र दुःखम स्वल्प भोजन हा सुनिद्रा असं हा हा समजलं. हा अशन म्हणजे अशना म्हणजे भूक खाणं, किंवा खाणं. भूक. हा हां, जेवण करणे हा खाणे. जेवण. जेवण हा खाणं खाणं म्हणता येईल. हा अति हा अशनाद असं. अति अशनात रात्र रात्रौ दुःखम दुःखम. हा रात्रौ दुःखम असं. बरोबर. हं. आणि आणि स्वल्प भोजन सुनिद्रा. हा सुनिद्रा हा असं. हा आता इथे जे प्रयोग आणि आहे हा समय आहे. आता खालचा जो प्रयोग आहे तो समय स्वपिती जागृती. इथं त्याचा आणि याचा काही फारसा संबंध नाहीये नाही का. म्हणजे हा तिथे त्याची हा सवय आहे की वेळच्या वेळेस झोपायचं वेळच्या वेळेस जागायचं. त्याचा आणि खाण्याचा हा काहीच उल्लेख नाही त्याच्यात. त्यामुळे ते तसं हा तो म्हणजे प्रयोग बरोबर नाही. प्रयोग बरोबर नाही येतो. अच्छा. हं. हे एवढेच की ते अच्छा. 5च जण आज तुम्ही. हं. कालही तसंच होतं. आम्ही हा, दोघं काल तिघच कमीच होतो. होते. अच्छा. आम्ही तिघच होतो. हं. आता 36वा आहे तो. आता हो ना 36वा. ग सुजाता? ते 28व्या मध्ये एक होतं ना 28व्या. हा हे हम्म. दुःशिक्षा क्षिप्रम जे हा ना दुष् क्षिप्रम शिक्षण ते प्रयोग मध्ये. हो हा हा तेच तेच प्रयोग मध्ये. बरोबर. क्षिप्रम म्हणजे त्वरित किंवा लगेच चटकन त्वरित लवकर. हा. चटकन. हा खोटं बोलणं मुलं चटकन शिकतात असं. हं. हम्म. आणि त्याला काही शिकवावं लागत नाही असं म्हणतो ना आपण. खोट्या सवयी शिकवाव्या हम्म. लागत नाही तसं. हम्म. हं. ठीक आहे. आणि दुर्जन 36वा होतं. 36वा. हा आता 36वा ते तुम्ही दिलंय. हा छायेव मैत्री खल सज्जनानां. हं. काही- हा 31व्याचं पण आपल्याला होतं ना हो काय इथे ग? ते खल आहे आणि बरोबर मराठीमध्ये खलू होतं ते. नाही खलू तर हा चुकलेलंच ना. 31व्या मधलं ते अर्थ चुकीचाच छापलाय असं वाटतंय. चुकीचा वाटतोय. 31 मध्ये दा दारिद्र्य दोषो गरीब स्त्री. हा 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 दारिद्र्य दोषो गुणराशी नाशी. नाशिक. हा नाही नाही, हे गरीब की स्त्री सबकी भाभी याला काही अर्थ नाहीये. हा हा ते आम्ही कट मारायला हवं. हा नाही नाही, आता तो जरा थोडस स्ट्रेच करून लावायचा तर लावता येईल. म्हणजे कसं भाभी भाभी ये करो भाभी भाभी वो करो ये काम करो मेरा ये काम करो हा असं म्हणजे. हा 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 म्हणजे तिला कोणी मान देत नाही थोडक्यात असं या हा अर्थाने. अशा आहे. हा हा म्हणजे भाभी म्हणजे की तिला फार सन्मानाची आहे असं जागा नाही ती. भाभी म्हणजे टिपिकल हिंदी फॅमिलीमध्ये भाभी म्हणजे आपल्या सगळ्यांना मदत करणारी, पडेल ते काम करणारी अशी. तसं. ओके. हा हा ठीक आहे. हा पण 36 गुणराशी नाशी म्हणजे गुणराशी नाशी म्हणजे तिच्याकडे किती गुण असले, दोष गुणांची रास जरी असली तरी नाश. दोष तिचा सगळ्यात एक मोठा दोष कुठला मोठ दरिद्रता दरिद्रीपणा. तो हम्म. सगळ्या त्याच्या गुणाला झाकून टाकतो असं नाही का. हो. म्हणजे हा हा तिला कामाला जुंपलं जातं फक्त धोर मेहनतीला असं. हम्म. हा. आता म्हणजे बाकी काय 36व्यात ते कौतुक काय असं झालं? हा सॉरी. असं की बाकी कौतुक किंवा तिच्या गुणांना वाव मिळेल कारण कोणी हुशार आहे म्हणून हा हे करेल वगैरे तसं काही नाही तसं असं या दृष्टीने. ठीक आहे. हम्म. जाऊया पुढे. आता हो हो. 36 छायेव हम्म. मैत्री खल सज्जनाना. आता इथे हम्म. दुर्जनांमधील दुर्जन और सज्जनों की माहिती नको, दुर्जनों की हा असं पाहिजे म्हणजे दुर्जनों में असं. हा
दुर्जनों में मैत्री, हाँ हाँ, और सज्जनों की मैत्री, प्रातः काल और सायंकाल की संध्या कैसे होते हैं. मतलब दुर्जनों में मैत्री, हा म्हणजे दुर्जनांमधली जी मैत्री असते ती कशी असते, तर सकाळच्या याच्यासारखी की आधी छाया जशी लांब असते सकाळी, मग सूर्य जसा उगत 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 जातो तशी ती क्षीण होत जाते आणि दुपारी तर पूर्ण संपून जाते. या उलट सज्जनांची मैत्री ही म्हणजे दुपारच्या छायेसारखी असते. म्हणजे आधी छोटी असते आणि मग ती मोठी 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 होत जाते, म्हणजे घट्ट घट्ट होत जाते. म्हणजे जसं आपण बघतो ना पण की लबाड लोक असतात, अरे एकदम खोटं खोटं ना, मी किती जवळचा आहे वगैरे असं दाखवतील, हां काम करून घेतील आणि मग नंतर आपल्याला ओळख पण दाखवणार नाही, नाही का. हम्म. गरज सरो वैद्य मोरोसारखं. या उलट सज्जन लोक आहे, आधी असं एकदम गळ्यात पडणार नाही, पण हळूहळू त्यांची मैत्री जसजशी वेळ जाईल तसतशी ती अधिकाधिक मुरत जाईल असं. आणि म्हणून त्याचा जो खलूचा पूर्ण अर्थ काय घ्यायचा याच्यात? खलू नाहीच आहे. खल म्हणजे दुर्जन. तेच मराठी पुस्तकात अच्छा. खलू छापलाय हा असं झालंय नाही, ते ते. चुकलेलं आहे हा, ते. त्यामुळे आता चुकलंय. इथं बघा प्रयोग काय आहे? राम सुग्रीवया सख्य वयोः सख्यम अनुदिनम सायं छायेव वर्धते स्म. सायं छायेव वर्धते स्म म्हणजे कसं, आधी ते भेटले, मग थोडंसं त्यांना आधी म्हणजे एकमेकांवर थोडासा विश्वास नव्हता किंवा कमी होता. मग ते चाचपत होते एकमेकांना. मग हळूहळू एकमेकांना मदत केली. मग ती म्हणजे मदत करत करत रामाने सुग्रीवाला मदत केली, मग सुग्रीवाने रामाला मदत केली सीतेसाठी. अशा रीतीने ती मैत्री घट्ट 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 होत गेली असं, या अर्थाने. पण ती सायं छाया म्हणजे कसं, आधी छोटी होती, सावलीच नव्हती. सकाळी दुपारची हम्म. सावली असते ती आपल्या पायाखाली असते आणि मग नंतर ती वाढत जाते तसं. आणि याचा ॲक्च्युली ना हा जो म्हणजे हे फक्त एक शेवटचं पादुपद आहे, म्हणजे शेवटचा चरण आहे. पूर्ण श्लोक मी तुम्हाला व्हॉट्सॲपवर टाकला आहे. हो हो. त्याच्यावरनं लक्षात आलं असेल तुमच्या, मग तो गोंधळ होणार नाही तसा, की आरंभ गुरुवी म्हणजे सुरू, गुरुवी म्हणजे मोठी असलेली, गुरुचं स्त्रीलिंग गुरुवी. आरंभ गुरुवी म्हणजे आधी खूप मोठी, क्षयिणी क्रमेण म्हणजे काय, आणि नंतर क्रमाक्रमाने क्षय होत जाणारी एक. दुसरी लघवी पुरा, लघवी म्हणजे लघुचं स्त्रीलिंग, लघवी पुरा म्हणजे आधी लहान असलेली, पुरा म्हणजे आधी. वृद्धिमतीच्या पश्चात, वृद्धिमतीच्या पश्चात म्हणजे नंतर मोठी होत जाणारी, नंतर नंतर. दिनस्य पूर्वार्ध, हां परार्ध भिन्ना छायेव, म्हणजे पूर्वार्धाची छाया आणि परार्धाची छाया ही अशा भिन्न असतात. तशा म्हणजे दुष्टांमधली मैत्री आणि सज्जनांमधली मैत्री ही अशी वेगवेगळी, एक आधी मोठी असते मग संपत जाते, संपून जाते. दुसरी आधी छोटी असते मग नंतर मोठी होत जाते. कळलं? हम्म. हो ना. हो, चांगलं हा. समजावून सांग. हम्म. पुढं छिद्रेषु अनर्था बहुली भवन्ति हे झालेलंच आहे पुढं. झालेलं आहे. हम्म. हा. सरांचा आवाज खूप खोल येतोय का? मलाच एकटीला येतोय माहित नाही. माझा का? हम्म. हम्म. नाही, मी जरा आज ते हँड्स फ्री जरा माझं चार्जिंग राहिलं आहे. अजून 5 मिनिटं ठेवतो, मग नंतर काढून लावेल ते. बर. हां. तर ग्रामम जनपदस्य अर्थे त्यजेत. तर हे मला वाटतं महाभारतात हे आलेलं आहे, किंवा मनुस्मृतीत किंवा महाभारतात पण. ग्राम जनपदस्य अर्थे त्यजेत. तर जनपद म्हणजे काय, जिल्हा. हं. तर असं म्हटलं जातं की एका गावाकरता एका कुलाचा त्याग करावा, एका कुलाकरता एका म्हणजे कोणीतरी एका व्यक्तीचा त्याग करणं श्रेयस्कर. एका गावाकरता एका कुलाचा आणि एका जनपदाकरता एका गावाचा त्याग करणं श्रेयस्कर असं. म्हणजे काहीतरी जेव्हा मोठं साध्य करायचं असतं तेव्हा काहीतरी त्याग करावाच लागतो असं. ते म्हणजे जसं आता सैनिकांचं आपण उदाहरण देता येईल ना? हां सैनिकांचं उदाहरण देता येईल का? सैनिकांच्या पेक्षा योग्य उदाहरण धरणांचं होईल. एखादं धरण मोठं माझं बनतं, हा 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 डॅम्स, हां हा हा धरणं जेव्हा मोठमोठी बनतात
तेव्हा बरीच हा गावं पाण्याखाली जातातच ना, म्हणजे हा हा त्याच्याशिवाय हो मोठी धरणं बनणं, कारण ते पाणी साठवायला जागा आणणार कुठून, नाही का? बांध हो जेव्हा हो बांधला जातो मोठा, तर गावं पाण्याखाली जातात. पण मग शेवटी राज्यकर्ते किंवा शासन हेच विचार करतं की ठीक आहे, 100 गावं जातील, पण 1000 गावांना पाण्याचा लाभ होईल ना त्यांनी, असं, हा नाही का? असं. ठीक आहे. हम्म. जेव्हा यत्तौ वृद्धी विनाशौ. हम्म. हम्म. असंच दुसरे आत्मा यत्तौ युद्ध वृद्धी विनाशौ, म्हणजे अं, वृद्धी आणि विनाश हा जिभेच्याच अधीन आहे. हम्म. तर जीभ म्हणजे जिभेची दोन फंक्शन्स आहेत. एक तर रसना म्हणजे खाणं, हम्म, आणि दुसरं जिभेचं बोलणं काम आहे बोलणं बोलणं, म्हणजे बोलणं हे वाणी म्हणतो ज्ञानेंद्रिय त्याला. आणि कर्मेंद्रिय दोन ज्ञानेंद्रिय आणि हम्म. कर्मेंद्रिय दोन्ही, म्हणजे एक जिव्हा आहेच एक असं इंद्रिय आहे की ते दोन्ही प्रकारे काम करतं. खाण्याचंही काम करतं, हम्म. म्हणजे ज्ञानेंद्रियाचंही काम करतं, आणि रस टेस्ट कर्मेंद्रिय म्हणजे बोलण्याचंही काम करतं. बाकी सगळी इंद्रिय एकतर हे करतात किंवा ते करतात असं. हम्म. हम्म. पण त्याच्यात ऍक्च्युली असं म्हटलं जातं की नाही, जीभ ही मूळ रसनाच आहे. जिभेचं मूळ नाव जे आहे ना, रसना, म्हणजे रस ग्रहण करणारी. आपण जे म्हणतो की जीभ म्हणजे वाणी नाही, बोलण्याचं नाही काम. वाणी हा परावाणी जीभ ही, कारण जीभ नाही नाही, आणि जीभ म्हणजे बोलण्याचं काम अगदी जिभेचं, अगदी पडजिभेपासनं पूर्ण म्हणजे गळ्यापासून उत्पर्यंत ते फंक्शन असतं. व्हेरॅज रसना किंवा चव किंवा खाण्याचं काम ही समोरची जीभ करते जास्त, असं. आणि हम्म. बरेच स्वर आपले कंठातनं येतात, टाळूतनं येतात, वगैरे वगैरे, म्हणजे वाणी हम्म. अशी हम्म. प्रकट होते. म्हणजे पण ठीक आहे, सध्या आपण असंच समजूया की पण जिभेची जी दोन जिभेशिवाय कामं, बोलता येत नाही जीभ पण म्हणजे जिभेशिवाय जिभेला बोलता काही येत झालं नाही, तर बरोबर. बोलत होय, हा पण फक्त जिभेने पण बोलता येत नाही, असं. हा हं. फक्त ठीक आहे. तर हा दोन्ही हे, म्हणजे मागे पण आपल्याला मग तो प्रारंभमध्ये काहीतरी असा एक सुभाषित होतं ना, जिभेविषयी, प्रवेशमध्ये, मला वाटतं तुम्हाला, की जिभेने काय काय होत नाही, असं, नाही का? हम्म. कटू म्हणजे कटू बोलण्याने ती विनाश करू शकते, गोड बोलण्याने ती वृद्धी करू शकते, चांगलं खाल्लं हो हो म्हणजे आरोग्यदायक खाल्लं तर तब्येत आरोग्य हा सुदृढ राहते, स्वास्थ्य उपथ्य केलं तर ती आपला विनाशही करू शकते, नाही का? बिघड असं. हो 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 right. आणि तसंच आत्मा यत्तौ वृद्धी विनाशो म्हणजे पण तसंच आहे. वृद्धी आणि विनाश हा आपल्याच अधीन आहे, असं. हम्म. हम्म. आता इथे जिव्हा यत तौ, हा, तौ म्हणजे वृद्धी आणि विनाशौ तौ, असं. ही दोघी, हे दोघं, हा, तौ म्हणजे हे दोघं, वृद्धी आणि विनाश ही दोघं जिव्हेच्या अधीन आहेत. हम्म. हम्म. ज्वरेण दूरे रसने सितापि तिक्तायते, नात्र न अत्र मनाग विकल्पः. हम्म. हम्म. ज्वरेण म्हणजे तापाने, हा, ते दुरे, हा, रसने, शीत म्हणजे दोन्ही अर्थ होतात शीताचे अर्थ. एक शीत म्हणजे साखर, आणि दुसरं शीत म्हणजे शुभ्र, असं. हम्म. तर सीतापि तिक्ता येते, म्हणजे गोड सुद्धा तिखट लागतं. हम्म. न अत्र मनाक विकल्प, त्यामुळे मनात असा काही विकल्प आणू नका. हां, हे सगळं जिभेवर अवलंबून आहे, असं. हम्म. परै रूपतप्तः अयम माम, हे काही मला कळलं नाही यातला प्रयोगाचा अर्थ. मला कळलं नाही सर हे. नाही, कळलं म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपल्याला, म्हणजे म्हणजे आपल्या प्रकृतीवर एखादी गोष्ट गोड की वाईट, किंवा गोड की तिखट, किंवा गोड की कडू, हे आपल्या तब्येतीवर अवलंबून असतं. एखादी गोष्ट खूप गोड जरी असली तरी जर आपली तब्येतच ठीक नसेल तर ती आपल्याला नकोशी होते, नाही का? हम्म. पण जर हा. तब्येत चांगली असेल तर आपण, आपल्याला काही आवडत, काही खातो ना आपण, असं. काही म्हणजे
चवीने खातो असं, नाही का? हम्म. हं. जलबिंदू निपातेन क्रमशः पूर्यते घटः थेंबे थेंबे पाणी साचे असं. हा, जलबिंदू म्हणजे थेंबे 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 असं क्रमाने घट, हा म्हणजे घट म्हणजे घडा पण भरून जातो असं. हं. श्रमम न कदापि परित्यजेत. श्रम, मेहनत कधी सोडू नये. कारण का? म्हणजे काहीतरी करत राहावं सारखं. कारण आता हे पण याचे जे प्रयोग आहेत ना, हे विचित्र आहेत सगळे. म्हणजे चपखल नाही सर आहे. इथे जे हा, जलबिंदू प्रयोगच पर्यंत सगळे. कळलं, पण निपातेनं म्हणजे काय? निपातेनं म्हणजे चा अर्थ नाही कळला. म्हणजे पडणं, निपात म्हणजे पडणं, पण निपात म्हणजे पडणं, खाली पडणं. ओके. हं. पूर्ण, पण निपात म्हणजे नाश करणं होतं ना. हम्म. त्याचा पूर्णपणे निपात केला म्हणजे नाश केला असं आपण म्हणतो. नाही नाही, निपात म्हणजे पूर्णपणे खाली पडणं. आता पूर्णपणे खाली पडणं म्हणजेच नाश होणं या अर्थाने तो वापरला जातो, बरोबर? कारण कुठलाही माणूस किंवा जीव खाली पडला की मरतो, म्हणजे नाश होतो असं. पण जलबिंदूचं तसं काही नाहीये म्हणून. पात म्हणजे पतधातूचं पडणे, धातूचा हा. हा, असं आहे. हम्म. ओके. उपसर्ग लागला. हा. जिह्वायां मूर्ख हृदयं, जिह्वात विदुषो हृदि. हम्म. हम्म. तर विदेचीच आहे. म्हणजे काय अर्थ होईल सांगा? म्हणजे जिभेनी मूर्ख माणूस बडबड करतो, पण समजदार माणूस चांगलं बोलतो किंवा असं. हा, जिभेचा उपयोग चांगल्यासाठी करतो. होय. विदुषा म्हणजे विद्वान. विद्वान माणूस विद्वान. हा, 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 म्हणजे मूर्ख माणूस पण जिभेचा उपयोग करतो आणि विद्वान माणूस पण जिभेचा उपयोग करतो. पण विद्वान हा पण काहीतरी ज्ञानदान करेल, काहीतरी चांगल्या गोष्टी बोलेल वगैरे वगैरे. पण मूर्ख जो आहे तो नुसता बडबड करत राहील असं. हम्म. पण इथे भाव व्यक्त नाही करता असं, म्हणजे तो बोलत नाही असं असं काहीतरी म्हटलंय अर्थात. म्हणजे हृदी काय म्हणजे की काय? पण नाहीचा शब्द कुठे आला नाहीये हा, वरती, तेच असं मला म्हणूनच वाटतंय. म्हटलं की असं का नकार आला नाही. हॅलो, हा, ऐकू? जिव्हायाम म्हणजे काय आहे? सप्तमी आहे ना जिभेवर, याम. हं, हं. बरोबर? तर मूर्खाचं हृदय हे जिभेवर असतं आणि विद्वानाचं आणि विद्वानाची तर जीभ हृदयात असते असं. हृदयात असते. समजलं? हं, हं, हं. म्हणजे थोडंसं मी सांगितलं आधीचं ते चुकलेलं आहे अर्थ. जर विभक्तीनुसार जर विचार केला तर याचा अर्थ असा होतो की जिभेवर मूर्खाचं हृदय असतं. म्हणजे सगळं तोंडातलं सगळं तो ओकून टाकतो, बोलून टाकतो मूर्ख मनातलं सगळं माणूस. बोलून टाकतो. हा, आणि विदुषा हा, परंतु तू अ, अ, म्हणजे विद्वान माणूस. विदुषा जिव्हा हृदी निवसते असं. निवसते म्हणजे हृदयात वास करते असं. म्हणजे जीभ कधी उगीच बडबड करत नाही असं. याचं हृदय जिभेवर असतं आणि विद्वानाची जीभ हृदयात असते असं. समजलं? एकाचं मूर्खाचं हृदय जिभेवर असतं, म्हणजे मनात काही त्याच्या तोंडात म्हणजे पोटात काही राहत नाही थोडक्यात. म्हणजे सगळं तो बोलून टाकतो. आणि विद्वान माणूस तर त्याची जीभ हृदयात असते म्हणजे असं. म्हणून आपला भाव व्यक्त नाही करता म्हणण्याचा अर्थ म्हणण्यापेक्षा योग्य तऱ्हेने त्याचा जिभेचा वापर करतो. हे ना काही काही प्रयोग आणि हे सुद्धा जे हा, आहे, काहीतरी वाटतं. अर्थ आणि प्रयोग हे दोन्ही ना विचित्र लिहिलेले आहेत अगदी. हम्म. मिसगाईड करतात ते. हो. जन्म केवलम आत्मार्थम नास्माकम
जगतीतील जगतीतले हा जगतीतले हा जन्म केवल आत्मार्थम आत्म्यासाठी हम्म, न हम्म, अस्माकं जगतीतले. हम्म. म्हणजे काय होईल? हम केवळ अपना पेट भरने के लिए पैदा नहीं हुए. नाही ते नाही नाही खालचं पण वाचायलाच नको ते नाही का? गोंधळ. अस्माकम म्हणजे काय? आम्ही. आम आपलं हम्म. आमचं 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 न अस्माकम जगतीतले. जगतीतले म्हणजे जगासाठी ना म्हणजे जगाच्या म्हणजे हा जगतीतले म्हणजे पृथ्वी तलावर बर हा पृथ्वी तलावर हा पृथ्वी तलावर हा न केवलम अस्माकं. न अस्माकम म्हणजे आमचा जन्म पृथ्वी तलावरती केवळ नुसतं आपल्यासाठी आपलं अस्माकम जन्म पेट भरणे के लिए. पेटचं इथे दिलंच नाही ना सर. हम्म हा हा पेटचं काय ते उरलं की खालचं अर्थ झालंच नाही. नाही पेटचं तर काहीच अर्थ नाही याच्यात पण मी काहीच जस्ट संबंध बाकी नाहीये त्या थोडासा अन्वय मी लावतोय हा जगतीतले अस्माकं जन्म जगतीतले अस्माकं जन्म केव केवलम आत्मार्थम न अस्ति असं न असं त्याचं हा नुसतं म्हणजे आपल्यासाठी हा आपला जन्म पृथ्वी तलावर आपला जन्म फक्त आपल्यासाठी झालेला नाहीये हा असं नाहीये. हा तेच. हम्म. समजलं? हा परत एकदा सांग पृथ्वी तलावर जगतीतले म्हणजे पृथ्वी तलावर अस्माकं जन्म केवलम आत्मार्थम न अस्ति असं हम्म. हम्म. म्हणजे पृथ्वी ते फक्त तलावर परस्पर स्वतःच्या करायला स्वार्थासाठी हा झाला नाहीये असं हा काहीतरी म्हणायचंय का? हा आता इथे पेट भरणं वगैरे काही केला नाहीये पाहिजे हा मग आता तिथे हा प्रयोग इथं बरोबर आलेला आहे जगती मनुष्यही आत्म उन्नतये यतितव्यम म्हणजे जगात मनुष्यही आत्म उन्नतये यतितव्यम जगती म्हणजे प्रत्येकाने स्वतःच्या उन्नतीसाठी करा म्हणजे स्वार्थासाठी करू नये आत्मार्थ म्हणजे स्वार्थ हा स्वार्थासाठी झालेला नाहीये फक्त इथं आत्मा या शब्दाचा अर्थ आध्यात्मिक आत्मा नाहीये स्वार्थ आत्मा आहे असं हा हा स्वार्थ म्हणजे म्हणजे जगतीतले अस्माकं जन्म न केवलम स्वार्थम अस्ति असं फक्त स्वार्थासाठी नाही जन्म झालेला आपला एक हा तर म्हणजे म्हणजे आपण काहीतरी स्वतःसाठी परोपकार केला पाहिजे परोपकार म्हणा हम्म. किंवा उन्नतीसाठी असं उन्न म्हणता येईल उन्नती केली पाहिजे हा प्रगतीसाठी असं हम्म. झटिति पराशयवेदिनः हि विज्ञाः झटिति म्हणजे चटकन विज्ञाः पराशयवेदिनः हि झटिति नाही नाही परा आशय वेदिना म्हणजे दुसऱ्यांचं दुःख समजून घेणारे हे म्हणजे विद्वान लोक पटकन समजून घेतात असं विज्ञाः म्हणजे विज्ञाः पराशय म्हणजे दुसऱ्यांचं आणि हा वेदीन वेदिना वेदीन म्हणजे म्हणजे वेदना हो वेदना हो हा. दुःख वेदना म्हणजे दुःख. वेदींचा अर्थ नाही वेदना नाही नाही होतो. नाही नाही सॉरी वेदिना म्हणजे भाव पराशय नाही नाही म्हणजे जाणणारे वेदिना म्हणजे हा जाणणारे हा जाणणारे. दुसऱ्याचं ओके. जाणणारे दुसऱ्याचा आशय जाणणारे किंवा हा दुसऱ्याला अशा समजून घेणारे असं हा. विज्ञाः पराशय वेदिनः हि झटिति असं असं तन्मुखम इंगितांच दृष्ट्वा सहा सर्वम अवबुध्यत म्हणजे तोंडावरचे हावभाव बघून त्यांनी तो सगळं समजून गेला असं तावत परिहर हा कलहम परिहर्तुं शक्यतो शक्यते. यावत यावत शक्यते
हम्म, यावत आणि तावत. हा हा बरोबर. नाही आपण फक्त तो क्रम बरोबर. लावूया. यावत हम्म. हम्म, कलहम परिहर्तुं पहिलं. शक्यते तावत् परिहर. तावत परिहर. हा हा यावत कलहम परिहर्तुं शक्यते तावत कलहम परिहर असं. हम्म. हा. जोपर्यंत यात सगळं काय आहे, सगळे शब्दांचे आपण क्रम कसे लावू शकतो त्याच्यात स्किल आहे. हा एकदा हम्म. अन्वय समजला ना कसा लावायचा, तसं म्हणून मी ते नेहमी तुम्हीच करू सांगतो शकता सर. श्लोक श्लोक काय म्हटलं ते तुम्हीच करू शकता म्हटलं. काय काय नाही ग, आपण तुम्ही प्रयत्न जोपर्यंत करू ना. जो नाही तर तेच ती ट्रिक आहे ती, की म्हणजे अर्थ हम्म. श्लोक म्हणा, लोकोक्ती म्हणा, तो शब्दांचा जो क्रम आहे ना त्याच्यावर हा. थोडा जरा विचार करायचा असं. आणि बऱ्याचदा म्हणजे सर विभक्ती बघायची. याचा अर्थ असा होईल ना, जोपर्यंत कलह म्हणजे भांडण परिहार करणं शक्य आहे तोपर्यंत करावं, म्हणजे सोडवण्याचा पण तो प्रयत्न. टाळता प्रयत्न येईल तो करा. पण टाळावा. शेवटपर्यंत भांडण युद्ध हा, टाळण्याचा प्रयत्न करावा. सोडवण्याचा प्रयत्न सांगण्याचा हा प्रयत्न हा करा. हम्म. हा हा जसं आपण म्हणतो की युद्ध हा शेवटचा पर्याय असावा असं. हा बरोबर. तह आणि अटी. हा अशा रीतीने आपल्या लोकोक्ती संपल्या. संपले. को- कोणीतरी तुम्ही दिलीपजी, तुम्ही हे जे आपण हा. एक काम करा, मी तुम्हाला हे पाठवतो हो डॉक्युमेंट, वर्ड डॉक्युमेंट. पण याच्यात ना याचं जो आपण अन्वय केलेला आहे ना, तसा घेऊ आपण त्याला. हा तो अन्वय अन्वय लिहून करून तसं काढला पाहिजे. अन्वय लिहून काढू आपण त्याला. अन्वय लिहून काढा आणि आपल्या भाषेत मराठीत अर्थ लिहा, त्यांचे अर्थ जाऊ ठीक आहे, ठीक द्या. आहे, ठीक आहे. नाही हो का? चालेल चालेल. हा हो मी तुम्हाला ही वर्ड ओके कॉपी पाठवतो. आणि चालेल म्हणजे चालेल. त्याचं असं करायचं, एक लोकोक्ती, त्याचा अन्वय आणि त्याचा हम्म. आपल्याला नीट अर्थ समजलेला मराठी अर्थ, अर्थ असं तुम्ही हो ओके डॉक्युमेंट करा आणि मग आपण सगळ्यांना शेअर करू. म्हणजे सगळ्यांना चालेल चालेल. अर्थ कसा काढला तेही समजेल आणि हो काय काय काढला तेही समजेल असं. हा हो पण चालेल. हो परीक्षेमध्ये ते अन्वय लिहायची गरज नाही ना सर. नाही 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 नाही, हे आपल्याला तुम्हाला म्हणजे कुठून आला आपल्याला अर्थ समजण्यासाठी. स्टेप बाय हा. स्टेप समजण्याकरता. अर्थ समजण्यात. सी कसं आहे हो हो. लक्ष्मीताई, की हे हा. सगळं आपण शिकतोय. लोकोक्ती हा. विसरलोच आपण. आपलं मूळ हे ट्रेनिंग आहे, की संस्कृत मधलं जे वाङ्मय आहे, लोकोक्ती, सुभाषित, मुहावरे श्लोक काय, मुहावरे सारखं हे. ते त्याचा हम्म. अर्थ आपल्याला काढता आला पाहिजे. त्याच्याकरता हे ट्रेनिंग हा आहे. बरोबर. हा. ठीक आहे. तर त्याच्याकरता पहिली स्टेप काय, शब्दांचा क्रम नीट करणे, की हम्म. जेणेकरून आपल्या डोक्यात तो एक विशिष्ट क्रमाने आपल्याला, आता अगदी खूप आपण एक्सपर्ट झालो ना, मग ते क्रम तो डोकं ते आपोआप करेल. जसं सायकल एकदा हा. आली आपल्याला, की मग डाव्या पायाने पॅडल पुढे ढकलायचं की उजव्या पायाने, ते लक्षात ठेवावं लागत नाही, नाही का? तसं आपोआप होतं. नाही का? हम्म. पण ते बरोबर. करण्याआधी आपल्याला ते शिकवताना अगदी ट्रेनर किंवा कोण जो शिकवतो तो सांगतो ना, की डाव्याने पुढे हम्म. ढकल, मागच्याने ओढ, उजव्याने परत उजव्याने, असं नाही का? ते ट्रेनिंग जे आहे ते, म्हणून तो अन्वय ही ती स्टेप आवश्यक आहे. एकदा त्या खूप हम्म. आपण करायला लागलो, मग अन्वय करायची पण गरज नाही असं. अच्छा अच्छा. ठीक आहे. प्रसादचे आता काही या प्रश्न होते काय? 44 सारखं काय ते? एक आपलं झालं होतं. 44 झटिती पराशर वेदिनी, झालं ना? त्याच्यासारखंच हां. एक झालं होतं. हा कुठेतरी एक असाच एक लोकोक्ती झाली होती, की सज्जनांना ह्याच्याकडे बघून जाणता येतं त्याच्या मनातील भाव. हम्म. मला वाटतं आता तशी वेळ संपत आली आहे. मग हो थांबूया हो का आपण? हम्म. नवीन हो आता काय सुरू करायचं फक्त सांगा. हो उद्या उद्या घ्यायचंय ना, उद्या 14 समाजमध्ये तारीख आहे. समाजमध्ये जितके ते प्रकार दिले ते सर्व म्हणजे एकदम म्हणजे एक्सप्लेन करायचं ह्याच्यामध्ये सर्व, की कसं म्हणजे नुसतं ते कर्मधारे बहुविहीर असंच येऊन टाकायचं. नाही नाही, तुम्हाला त्याची त्याच्यामध्ये पद भरपूर असे पद व्हेरायटीज लिहून प्रकार आहेत. अगदी हा. त्यातल्या कर्मधारय मधला कुठला कर्मधारय किंवा कुठला बहुव्रीही तो नाही लिहिला तरी चालेल.
पण त्याची फोड हा व्यवस्थित तेच करून दिली विचारलं. पाहिजे तुम्ही. हा अच्छा. हा. पण ते म्हणजे ते हे करायचं ना, ते एक्सप्लेन करायचं की हे आता मी काय एकच शब्द दिला तर हो शब्दाचं ते बरोबर ते हे करून नंतर मग त्याचं हे द्यायचं ना. हो 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 हो. ओके राज्ञः ओके. पुरुषः राजपुरुषः हा असं राज सगळं. हा ते राजा हा करेक्ट हा, तसं. राज्ञा पुरुष असं. हा राज्ञः पुरुषः असं. तर उद्या हा. पत्रलेखन घ्या पत्रलेखन घेऊ. बरं. असं वाटतंय. काय हो दिलीप, सुजाता? हो हो. आता राहिलं पत्रलेखन आणि निबंध दोनच राहिले. हो निबंध. हा, हरकत नाही. पत्रलेख चालेल चालेल. आणि ते जे गंगा, हिमालय, कृषकः वगैरे असेल ना, हो ते हो ते तुम्ही जरा वाचा आणि अभ्यास करा आणि काय अडचणी आहेत ते काढा. मग आपण एक एक घेऊ. हा हो काढलाय. प्रत्येकाने आता प्रत्येकाची मला खात्री बरेच आहे की हो प्रत्येक जण तुम्ही वाचलं ते की तुम्हाला 90% 95% कळणार. काही अडचण येतील मग हो त्या मार्क करा आणि मग मला प्रश्न म्हणजे आपण असं काय त्याला म्हणतात शंका हा निरसनाचा तो वर्ग करू. असं पूर्ण पहिल्यापासून असं कीर्तनासारखा नको करूया. हा बर. नाही का? प्रत्येकाने आपापल्या हम्म. पुस्तकावर मार्क करून ठेवा की कुठे अडलंय, काय समजत नाही. मग ते एकेका वळीत एका वळीत असं असं आपण पुढे जाऊया. हं. आणि कोणीतरी ग्रुपवर टाका ना की काय एवढेच विद्यार्थी काय झालंय म्हणजे आता तर सगळ्या सुट्ट्या बिट्ट्याही संपल्या आहेत ना इयर एंडच्या. हा. हो ना. हो, आज कोण कोण आहेत फक्त? 6 जणी जितके जण बोलतो आहेत. तितके जरा. हं. हम्म. ठीक आहे अजून मग ह्याच्यात थांबूया म्हणी इथं. पण आहेत या पुस्तकात. 50 पानावरती म्हणी पण आहेत थोड्याशा. अतिभूमीं गतोस्यानुरागः हा अतिकुशलं. त्याचं पण जरा पाहिजे थोडं स्पष्टीकरण. हो कशाचं? कशाचं? म्हणींचं. म्हणी. मीन्स हो ह्याच्यात चालेल. म्हणी आहेत याच आपण पुस्तकात. एक काम म्हणी. करूया. उद्या ना पत्रलेखन करूया. कारण हा. हो पत्रलेखन मी तुम्हाला थोडंसं सांगेन, पण हा. त्याच्यानंतर ह तुम्हाला खूप मेहनत करायची आहे त्याच्यावर. त्यामुळे ते तुम्ही हो समजून घ्या. हो म्हणी तर हो पटकन कधी झाल्या की होऊन जातील असं. हं? हो चालेल. चालेल. थांबूया मग इथं. जय गुरु. हो हो. ओके सर. जय गुरु. ओके. जय गुरु. जय गुरु. ते पान नंबर 58 मधलं मला एक काढलं होतं. महात्मा गांधींचा निबंध आहे. हा त्याच्यात पहिल्या पॅरेग्राफ मध्ये तदमंडयत हा जो शब्द आहे त्याचा अर्थ नाही कळत आहे. एक मिनिट मी जरा काढतो ते. काय? आत्मजननः नगरम तदम नाही, अंडयत. महात्मा अं- पदधारी गांधी महाशयाः आत्मजननः नगरं तदमंडयत. मंडयत. हं. तदम असं. हम्म. तदम. असं असं आहे का? हम्म. का तो संधी आहे. हां हं. हां. हे त्या तदम म्हणजे त्यात, अंडयत म्हणजे जन्म झाला असं. काय जन्म झाला? झाला का? त्यांचा स्वतःचा जन्म महात्मा पद असलेल्या गांधी महाशयांचा स्वतःचा जन्म त्या नगरात झाला असं. अच्छा. जन्म हं. आणि आत्मजनन. त्यातलंच शेवटचा पॅराग्राफ आहे ना, वितृष्ण, त्याचा अर्थ कळत नाहीये. काय धनार्जनाय आफ्रिकां गतः सः वितृष्णो भूत्वा न्यवर्तत. वितृष्ण हा म्हणजे वितृष्ण. धनार्जनासाठी ते आफ्रिकेत गेले, पण वितृष्णो म्हणजे तृष्णेचा विरोध. तृष्णा म्हणजे पैशाचा मोह त्यांचा गेला त्यांचा. म्हणजे काय त्याला म्हणतात अनासक्त होऊन परत आले असं. हम्म. गांधी आफ्रिकेला पैसे कमवण्यासाठी गेले, पण अनासक्त होऊन परत आले असं. हं. थँक्यू. बरोबर आहे. अशाच तुम्ही शंकानं अंडरलाईन करा आणि मग आपण एक एक त्याची चालेल. पाहिजे तर चर्चा घेऊ शकू. हां. हो
ठीक आहे. हो. ओके हा